सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। वर्षामध्ये 24 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं नाव हे वेगवेगळं आहे। प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं आहे। आज आहे अपरा एकादशी। अपरा एकादशीचा अर्थ आहे अमर्याद, म्हणजे आज जो कोणी उपवास करेल किंवा जो भगवंत भक्ती करेल त्याला अमर्याद सुखाची प्राप्ती होणार आहे। अनेक जण दर पंधरवड्याचे एकादशीचं व्रत करतात, म्हणजे वर्षातल्या 24 एकादशीचं देखील व्रत हे करत असतात। एकादशीच्या दिवशी गजानन विजय ग्रंथाचं देखील पारायण केले जाते, म्हणजे गजानन विजय ग्रंथामध्ये सांगितलं आहे की दशमी एकादशी द्वादशीला जो पारायण करेल त्याला अनुपम भाग्य त्याच्या वाटायला येईल, म्हणजे सुखाची प्राप्ती होईल। जो व्यक्ती दशमी एकादशी द्वादशीला पारायण करेल, जे दशमी एकादशी द्वादशीला पारायण करतात त्यांच्या पारायणाची सुरुवात ही कालपासूनच झालेली असते। 7 अध्याय आपल्याला यामध्ये वाचायचे असतात आणि द्वादशीला म्हणजे उद्या आपला जो ग्रंथ आहे तो वाचून पूर्ण होतो। जे पंधरवड्याचे एकादशीचं व्रत करतात त्यांना काही सांगायची गरजच नाही की एकादशीचं काय महत्त्व आहे। एकादशीचं व्रत केल्यामुळे पापांपासून मुक्तता होते। पाप म्हणजे आपले कळत जे आपले पाप झालेले असतात, म्हणजे कळत नकळत असंख्य पाप आपल्याकडून होत असतात, म्हणजे आपल्याला त्याची जाणीव देखील नसते की आपल्याकडून हे पाप घडलं आहे। म्हणजे कधीतरी आपण मजाकमध्ये कुणाला बोलतो परंतु ते त्याला टोचून लागते किंवा मन दुखल्या जाते, किंवा आपण रस्त्याने चालत असताना गाडी चालवत असताना असंख्य किडे किंवा काही जीव आपल्या पायाशी येतात किंवा गाडीखाली येतात आणि ते जीवे मारले जातात। त्याची जाणीव देखील आपल्याला नसते की आपण रस्त्याने चाललो आहोत, आपण मुद्दामूनही करत नाही, हे नकळत झालेलं पाप असते, पण तरी सुद्धा ते आपल्याकडून जीवे मारले जाते। मग अशा वेळी आपल्याला त्या गोष्टीचं पाप लागते। जे एकादशीचं व्रत केल्यामुळे ते पाप नष्ट होते, म्हणजे असंख्य असे अगणित फायदे आहेत एकादशीचं व्रत केल्याचं। आपल्या शरीराच्या दृष्टीने देखील ते खूप महत्त्वाचं आहे। आपल्या शरीरासाठी उपवास हा किती महत्त्वाचा आहे, फास्टिंग किती महत्त्वाचं आहे, यासाठी नोबेल प्राइज देखील आता मिळालेला आहे। त्यामुळे एकादशीचं व्रत हे पूर्वपार आपल्याकडे करत चाललं आहे की आपले ऋषीमुनींनी आपल्याला एकादशीचं व्रत सांगितलं आहे, परंतु आता एक नवीन कन्सेप्ट आला आहे की फास्टिंग करायची आहे, उपवास पकडायचा आहे। त्यामुळे देखील अनेक जण एकादशीचं व्रत हे करत असतात। एकादशीच्या व्रताचे आध्यात्मिक फायदे आहेत, त्यासोबतच एकादशीच्या व्रताचे आपल्या शरीरासाठी खूप फायदे आहेत, त्यामुळे देखील एकादशीचं व्रत करावं। बरेच जण उपवास करू शकत नाही आणि एकादशीचं व्रत हे दुसऱ्या दिवशी आपल्याला उपवास सोडायचा असतो, द्वादशीच्या दिवशी उपवास सोडायचा असतो। खूप जण पंधरवड्याची एकादशी करतात, म्हणजे आता मी देखील दर पंधरवड्याची एकादशी करते। माझे मिस्टर पण एकादशीचं व्रत करतात, मी देखील एकादशीचं व्रत करतात, त्यामुळे आमच्या मुलांना देखील एकादशीचं व्रत हे करते। कारण की बघ, जरी त्यांच्यासाठी वेगळं जेवण बनवलं असलं तरी सुद्धा ते जेवण करत नाही आणि मुलांना काय फराळाचे पदार्थ हे आवडतच असतात, त्यामुळे त्यांचं देखील एकादशीचं व्रत होते। वयोवृद्ध व्यक्ती आहेत किंवा आता प्रेग्नेंट आहेत त्या उपवास करू शकत नाही, त्यांना एकादशीचं व्रत सहन होत नाही किंवा उपवासच सहन होत नाही, मग त्यांनी काय करायचं आहे तर तुम्ही भगवंत भक्ती नक्कीच करू शकता। तुम्ही उपवास जरी करू शकले नाही तरी सुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता, तुम्ही सेवा करू शकता। काही अडचणी असतील तर तुम्ही आवर्जून दशमी एकादशी द्वादशीला गजानन विजय ग्रंथाचं पारायण करा। संकल्पयुक्त देखील तुम्ही सेवा करू शकता। जर गजानन विजय ग्रंथाचं पारायण देखील करू शकत नाही किंवा एवढा वेळ ते देऊ शकत नाहीत, मग त्यांनी काय करावं, दुसऱ्या दिवशी तुम्ही गजानन स्तोत्राचं देखील वाचन करू शकता, गजानन बावन्नी तुम्ही वाचू शकता, त्यासोबतच गजानन अष्टक तुम्ही वाचू शकता। म्हणजे तुमच्याकडून ज्या ज्या गोष्टी होतील त्यात बोते 11 माळी तुम्ही घेऊ शकता। 11 माळी नाही घेणे झालं तर 5 माळी घेऊ शकता, 1 माळ घेऊ शकता। तर एकादशीच्या दिवशी आपण ह्या सेवा करू शकतो। म्हणजे एकादशी हा जो दिवस आहे हा अत्यंत पुण्यदायक आहे, हा खूप महत्त्वाचा आहे, हा खूप फलदायी आहे। त्यामुळे एकादशीच्या दिवशी आता हे आहे तर अपरा एकादशीच्या दिवशी दान करणे देखील खूप महत्त्वाचं आहे। म्हणजे एकादशीच्या दिवशी तुम्ही अन्नदान सोडून बाकी कुठलेही तुम्ही दान करू शकता। एकादशीच्या दिवशी चुकूनही अन्नदान करू नये, कारण की एकादशी असते असं म्हटलं जातं की सगळ्या देवतांना एकादशी असते आणि एकादशीच्या दिवशी अन्नदान चुकूनही करू नये, त्यामुळे उलट पापच लागते। जवळपास कुठे विठ्ठलाचं मंदिर असेल, गजानन महाराजांचं मंदिर असेल किंवा कुठलेही अन्य मंदिर असेल, अन्य देवतांचं मंदिर असेल, त्या दिवशी तुम्ही पिवळे फळं दान करू शकता। फळ का दान करायचं, कारण एकादशी तिथी ही भगवान विष्णू यांना समर्पित आहे आणि आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये आपण विठ्ठलाची जास्त भक्ती करतो आणि विठ्ठल हे भगवान विष्णूंचं स्वरूप आहे, भगवान विष्णूचं स्वरूप आहे, भगवान विष्णूचाच एक विठ्ठल अवतार आहे। त्यामुळे आपण विठ्ठलांची जास्त भक्ती करतो, म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आपण विठ्ठलाची जास्त भक्ती करतो। जवळपास कुठे विठ्ठल मंदिर असेल तिथे तुम्ही विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये एकादशी दिवशी आवर्जून जा। आमच्या जवळ मंदिर आहे, तिथे विठ्ठल रुक्मिणी आहेत, गजानन महाराज आहेत, महादेव आहेत आणि गणपती बाप्पा देखील आहे। असे 4 देवता तिथे आहेत, त्यामुळे तिथे गेले की सगळ्यांचं दर्शन होते। त्या घरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती असते, विठ्ठलाची मूर्ती असते, कृष्णाची मूर्ती असते। आपण नैवेद्य दाखवताना संपूर्ण देवासमोरच नैवेद्य दाखवतो, तर आवर्जून तुम्ही तुळशीपत्र या नैवेद्यावरती ठेवा। एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे आणि विष्णू हे तुळशीपत्राशिवाय नैवेद्य ग्रहण करत नाही, कारण तुळसी हरिप्रिय आहे। त्यामुळे एकादशीच्या दिवशी किंवा जेव्हाही तुम्ही
नैवेद्य दाखवाल तेव्हा आवर्जून तुळशीपत्र हे ठेवायचं आहे। म्हणजे विठ्ठलाला जरी तुम्ही नैवेद्य दाखवत असाल, पांडुरंगाला जरी तुम्ही नैवेद्य दाखवत असाल तरी सुद्धा त्यामध्ये तुळशीपत्र हे आवर्जून ठेवा। तुम्ही पांडुरंगाची मूर्ती कधी बघितली असेल की संपूर्ण तुळशीचा हार पांडुरंगाला घातलेला असतो, तो यासाठीच असतो की पांडुरंग हे विष्णूंचे अवतार आहेत आणि भगवान श्रीहरी विष्णू यांना तुळसी अत्यंत प्रिय आहे, तुळसी हरिप्रिय आहे। त्यामुळे विठ्ठलाच्या आणि तुळसी मुळातच तुळसी खूप पवित्र वनस्पती आहे, त्यामुळे तुळशीपत्र हे आपल्या पूजेमध्ये असावं, नैवेद्यामध्ये आपण तुळशीपत्र हे आवर्जून टाकावं। आता काही काही देवता आहेत त्यांच्या नैवेद्यामध्ये आपण तुळशीपत्र टाकत नाही, परंतु जेव्हा एकादशी असते तुम्ही जेव्हा नैवेद्य दाखवाल त्यामध्ये तुम्ही आवर्जून तुळशीपत्र हे त्या नैवेद्यामध्ये टाका। आणि तुळशीपत्र हे आदल्याच दिवशी तोडायचं आहे, तुळसी एकादशीच्या दिवशी तोडू नये। आपण देवपूजा करतो तर ते पाणी आपण तुळशीला सोडून बाकी इतर झाडांना टाकायचं आहे, परंतु आपण थोडं पाणी तुळशीला टाकत असतो। परंतु एकादशीच्या दिवशी तुळशीचा निर्जला उपवास असतो, त्यामुळे तुळशीला पाणी देखील टाकायचं नसते। तर ह्या गोष्टींची आपल्याला एकादशीची, ह्या छोट्या छोट्याच गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टींची एकादशीच्या दिवशी आपल्याला काळजी घ्यायची आहे। जरी तुमच्याकडून उपवास होत नसेल किंवा तुमच्याकडून गजानन विजय ग्रंथाचं पारायण जरी करणं होत नसेल तर तुम्ही ह्या छोट्या छोट्या सेवा करू शकता, तुम्ही हरिपाठ घेऊ शकता। म्हणजे अनेक जण हरिपाठ रोज घेतात, म्हणजे मी लहानपणापासून मला हरिपाठ ऐकत ऐकतच मी मोठी झालेली आहे। माझ्या आईचा एक नित्य नियम आहे, ते अजूनही तिचा नियम आहे की ती रोज हरिपाठ घेते। स्वयंपाक करताना तिचा हरिपाठ मुखपाठ आहे, तर ती स्वयंपाक करत असताना रोज हरिपाठ म्हणते। आणि मला तो म्हणजे हरिपाठ ऐकायला आलं की अजूनही खूप आठवण येते की आई रोज हरिपाठ घेते। मी देखील म्हणजे कधी कधी मला येत नाही हरिपाठ, पूर्ण हरिपाठ माझा पाठ नाही, परंतु मी मोबाईलवरती लावून स्वयंपाक करते। म्हणजे तसं ऐकून ऐकून मग माझा थोडं थोडं तो आता पाठ झाला आहे, परंतु तरीसुद्धा कधी कधी लक्षात असते, कधी कधी लक्षात नसते। म्हणजे आता छोटं मुलं असल्याच्या नंतर कसं असते की त्यांच्या याच्यानुसार आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, परंतु आवर्जून मला जेव्हा आठवते की आता मला स्वयंपाक करायचा आहे त्यावेळी मी हरिपाठ लावून देते किंवा कुठल्याही देवतांचं मग 1 बाय 1 मग माझं ते म्हणजे एक 1 बाय 1 मग ते व्हिडिओ चालू असतात। तर देवतांचं तुम्हाला स्तोत्र मंत्र म्हणायचे असतील, भगवान श्रीहरी विष्णू यांचं विष्णू सहस्त्रनाम घ्यायचं असेल ते सुद्धा एकादशीच्या दिवशी आवर्जून घ्यावं। विष्णू सहस्त्रनाम देखील खूप म्हणजे विष्णू सहस्त्रनाम आणि श्रीसूक्त रोज आपल्या घरामध्ये ऐकल्या गेली पाहिजे, आपल्या घरामध्ये हरिपाठ देखील ऐकला गेला पाहिजे। म्हणजे असं आपण मग गोंधळामध्ये पडतो की आपण हरिपाठ घ्यावा की विष्णू सहस्त्रनाम घ्यावं, काय करावं। तर तुम्हाला जे देवत आवडत असेल, तुम्ही ज्या देवतांची भक्ती करत असाल, जे तुमचे इष्टदेव असतील त्यांचं तुम्ही घेण्याचा नक्की प्रयत्न करा। म्हणजे मी जर का एकदा लावून दिलं तर मग मी कुठल्याही एका विष्णू सहस्त्रनामापासून सुरुवात केली, तर मग विष्णू सहस्त्रनाम, मग हरिपाठ, मग श्रीसूक्त, मग रामरक्षा, असं सगळं 1 बाय 1, हनुमान चालीसा, बजरंग बाण, मग हे अशा हळूहळू सगळं गजानन महाराज 52 असं सगळं मग एका वेळी मी ऐकून घेत असते। म्हणजे सकाळचा माझा एक वेळच असते की त्यावेळी सगळं एक वेळ मोबाईलला लावून द्यायचं, मग आपले सगळं होईपर्यंत म्हणजे योगा होईपर्यंत किंवा स्वयंपाक होईपर्यंत सगळं होईपर्यंत आपलं निवांत सगळं काही ऐकून येते आणि खूप छान खूप प्रसन्न वाटते। सकाळच्या वेळी जर का आपण ऐकलं, सकाळी किंवा तिन्ही सांजेच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस जेव्हा आपण म्हणतो की लक्ष्मी घरात यायची वेळ आहे, त्यावेळेस आपण हे स्तोत्र मंत्र जर का आपल्या कानावरती पडले, देवाजवळ दिवा लावलेला आहे, देवाजवळ धूप लावलेला आहे, धूपाचा मंद सुगंध, तुळशीजवळ दिवा लावलेला आहे त्याचा मंद प्रकाश आणि त्यामध्ये हे मंत्र, खरंच खूप प्रसन्न वातावरण वाटते संध्याकाळच्या वेळी आपण जेव्हा आपल्या घरामध्ये या सगळ्या गोष्टी करतो। तर तुम्ही देखील म्हणजे आपला विषय थोडा वेगळा होता की एकादशीच्या दिवशी ह्या गोष्टी तुम्ही आवर्जून करा। तुमच्याकडून उपवास जरी नाही झाला तरी सुद्धा तुम्ही ह्या छोट्या छोट्या सेवा नक्कीच करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा। जय गजानन, धन्यवाद।